हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि येस, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. सो येस, मी कम्प्लिटली 3-4 दिवसांनी हा व्हिडिओ अपलोड करते. कारण थोडंसं टाईम मॅनेजमेंट नाही झालं, मला शूट करता नाही आलं, टाईम नाही भेटला. सो मी हा व्हिडिओ म्हणजे आज रात्री मी शूट करते आणि उद्या सकाळी मी पोस्ट करेल. सो येस, तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा. आणि आजचा ह्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की व्हॉट्स इन माय बॅग, म्हणजे जे की मी माझ्या स्किन केअरसाठी, मेकअपसाठी जी बॅग कुठे पण घेऊन जाऊ शकते. जसं की ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा मग इथे घरी पण मी कुठले प्रोडक्ट्स माझ्या त्याच्यामध्ये आहेत. आणि मी माझ्या त्या मेकअप बॅगमध्ये की कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत ॲक्च्युली, जे की एकदम लाईट वेट आहेत आणि इझी आहेत कुठेही घेऊन जाण्यासारखे. सो येस, कंटिन्यू करा ब्लॉग. सो ही आहे माझी अशी क्यूटची मेकअपची बॅग. एकदम क्यूट आहे, बेबी पिंक कलर आहे त्याचा. सो मी अशीच डीमार्टमधनं घेतलेली वॉश बॅग्स भेटतात ना, तशा टाईपमध्ये आहे. आणि मला खूप आवडते ही. माझ्याकडे 2-3 बॅग्स आहेत ह्याच बॅग्स खूप आवडतात मला. आणि हा पिंक कलर माझा फेवरेट आहे. सो म्हणजे असं खूप फेवरेट नाही आहे, पण छान वाटतो पिंक कलर मला. सो येस, आता त्यामधले आपण प्रोडक्ट्स बघूया की मी कुठले कुठले प्रोडक्ट्स रोज यूज करते. त्यातला फर्स्ट प्रोडक्ट हे आहे इमोलिनचं मॉइश्चरायझर, जे की मी डेली यूज करते. सो येस, हे आहे इमोलिनचं मॉइश्चरायझर. नेक्स्ट आहे हे फॉक्सटेलचे लिप बाम. मी ह्या आधी पण नायका हॉलमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. सो हे आहे, हे पण मी रेग्युलरच यूज करते. नेक्स्ट आहे हा मस्कारा. आपण एकदम रेग्युलर यूज करते, खूप छान आहे, इनसाइटचा आहे. सो येस, मस्कारा. देन नेक्स्ट आहे हे एक खूप क्यूटचं असं आय पॅलेट, जे की आहे स्विस ब्युटीचं आय शॅडो पॅलेट आहे. एवढं सुंदर आहे ना. आणि हे म्हणजे कुठेही इझिली घेऊन जाता येतं. असं स्मॉल पॅकेजिंग आहे त्याचं, स्मॉल ह्याच्यामध्ये आहे ते एकदम. आणि एकदम न्यूड शेड्स आहेत त्यात, म्हणजे जे आपल्याला हवेत ते शेड्स आहेत त्यात मेनली. सो येस, हे पण खूप सुंदर आहे पॅलेट, जे की आपण इझिली म्हणजे कुठेही घेऊन जाऊ शकतो. नाहीतर ते मोठे मोठे पॅलेट्स आपल्याला असं घेऊन नाही जाऊ शकत, ते स्पेशली वेगळीकडे ठेवावं लागतं. सो येस, नेक्स्ट आहे हा माझा हेअर बेल्ट आहे, म्हणजे मी स्किन केअर वगैरे करताना, मेकअप करताना यूज करते. सो त्याच्यासाठी हा माझा पिंक हेअर बेल्ट. नेक्स्ट आहे एक कन्सिलर एलेगलचं, हे पण मी दाखवलेलं आहे त्यामध्ये. एलेगलचं कन्सिलर हे मी जास्त म्हणजे एवढं जास्त नाही यूज करत, थोडं थोडं फक्त अंडर आय एरियामध्ये यूज करते, कारण डार्क सर्कल्स खूप आहेत त्यामुळे. आणि नेक्स्ट आहे ह्या 3 लिपस्टिक्स आहेत. ह्या 3 लिपस्टिक्स आहेत. ह्या 3 लिपस्टिक्स मी एकदम रेग्युलर, ह्याच्यामधला पण अजून एक शेड होता तो संपलेला आहे. आणि ह्या 2 जे की मी रेग्युलर यूज करते. हा थोडा न्यूड शेड आहे, हा मी नायकाच्या हॉलमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हे आहेत लॅक्मेच्या. हे पण मी लिटरली 2 वर्ष झाली यूज करते, जे की मला ह्याचा रिझल्ट खूप आवडलेला आहे. म्हणजे इतक्या सॉफ्ट आहेत, म्हणजे लिक्विड आहेत बट छान आहेत, सॉफ्ट आहेत. मेन म्हणजे लॉंग लास्टिंग आहेत. आणि एकदम न्यूड शेड्स आहेत, खूप डार्क नाही आहेत. हा थोडा चेरी रेडमध्ये आहे आणि हा थोडा पिंकिशमध्ये आहे. मी आत्ता हा शेड लावलेला आहे, वाटत पण नाहीये की लिपस्टिक लावली आहे वगैरे फेस. आणि हा पण तसाच शेड आहे, थोडासा डार्क आहे, पण लावल्यानंतर खूप छान वाटतो. आणि हा तर ओळखायलाच येत नाही बिलकुल. देन नेक्स्ट आहे हे ब्लश, चिक टिंट आहे, चिक आणि लिप टिंट आहे. हे मी घेतलं होतं झुडिओवरून. हे मध्ये मध्ये ट्रेंड आलं होतं की झुडिओचं हे ब्लशर आहे. सो येस, हे एक मी म्हणजे इझी आहे हे कुठे पण घेऊन जायला. आणि ह्याचं ॲप्लिकेटर पण असं आहे, म्हणजे वरती असं हे करून असं ॲप्लिकेशन आपल्याला करता येतं असं. सो त्याच्यामुळे हे इझी आहे आणि छान पण आहे. देन हे आहे मेन म्हणजे लॅक्मेचे सीसी क्रीम. मी जास्त नाही यूज करत असं सीसी क्रीम वगैरे किंवा फाउंडेशन वगैरे. मी तुम्हाला ते मगाशी कन्सिलर दाखवलं ते जास्त मी यूज करते, फक्त डार्क सर्कल्स दिसू नये म्हणून. सो हे मी सीसी क्रीम कधीतरी फेस्टिवलला वगैरे यूज करते नॉर्मली. आणि हे सीसी क्रीम मी खूप वर्षांपासून यूज करते, म्हणजे
माझ्याकडे आत्ता माझ्याकडे भरपूर प्रोडक्ट्स आहेत, बट आधी तर मी CC क्रीम हे एकच प्रोडक्ट माहीत होतं मला. सो येस, हे पण मस्त आहे CC क्रीम. देन नेक्स्ट अजून एक ब्लश आहे माझ्याकडे, हे बेला विटाचं. हे पण मी तुम्हाला ते नायकाच्या हॉलमध्ये दाखवलेलं आहे. खूप छान आहे, रेड. आणि हे पण एकदम इझी आहे, कुठे पण घेऊन जाऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये व्यवस्थित कॅरी पण करता येतात. अजून ह्या आहे ना माझ्याकडे आहे ना एकदम अशा छोट्या छोट्या काही क्लिप्स आहेत अशा. ह्याचं हे मी आय थिंक मिशोवरून मागवलेलं होतं. असंच पॅक होता पूर्ण. खूप क्यूट क्लिप्स आहेत, छान वाटतात एकदम. आणि नेक्स्ट आहे हे लिप लायनर. एक आहे लिप लायनर आहे, हे स्विस ब्युटीचंच आहे. आणि हे पण आहे आयब्रो पेन्सिल. ह्या दोन्ही म्हणजे हे मी एवढं नाही यूज करत, एकदम रेग्युलरली एवढं नाही यूज करत लिप लायनर. कधीतरी जे मला खूप असे बोल्ड लिप्स पाहिजे असतील तरच मी हे यूज करते. आणि हे आहे आयब्रो पेन्सिल. आयब्रो पेन्सिल तर इम्पॉर्टंट आहे, कारण माझे खूप थिन आयब्रोज आहेत. सो येस, मी हे सोबत ठेवतेच. आयब्रो पेन्सिल एक सोबत ठेवतेच, कारण मला म्हणजे गरज आहे त्याच्यासाठी. आणि छान पण दिसतं, एनहान्स होतो. येस, हा होता व्हॉट्स इन माय बॅग वाला व्हिडिओ. आणि आज रात्री मी हा शूट केला आणि उद्या सकाळी मी हा पोस्ट करेल. सो येस, हे सगळे माझे असे छोटे छोटे प्रोडक्ट्स होते, जास्त काही खूप सारे नव्हते. आणि ती बॅग पण एवढी क्यूट आहे, वॉश बॅग म्हणून आहे ती. आणि ती कुठेही भेटते, डीमार्ट, झुडिओ, कुठेही भेटू शकते तुम्हाला. त्याच्यामध्ये अजून एक स्क्वेअरमध्ये पण येते, बट ती त्यापेक्षा मग ही अजून बेटर राहते. व्यवस्थित ही कॅरी करता येते. आणि ह्याच्यामध्ये मी खूप कमी प्रोडक्ट्स, तुम्हाला माहिती आहे मी रेग्युलरली खूप कमी प्रोडक्ट्स दाखवले तुम्हाला मी रेग्युलरली. आणि काही त्यातले तर मी यूज पण करत नाही, एकदम ओकेजनली जेव्हा मला खूप एखादा फेस्टिव्ह मेकअप करायचं असेल, सो तेव्हाच मी काहीतरी त्याच्यामधले काही प्रोडक्ट्स यूज करते. मोस्टली तर 4-5 गोष्टीच असतील मला वाटतं, जे की मी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.